राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार आहे। आगामी विधानसभा निवडणुकीआधी राज्य सरकार हे सर्वात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला ते अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल। नाही, त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे। अध्यक्ष महोदय, आधी खोदले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं। ते काय कळलं नाही ते आधी बसले काय विसरले। आधी काय खोदले आधी खोदिले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं। त्यांना लागू होते म्हणून सांगितलं। अर्थ सांगू? नाही, मला वाटतं तो तुमच्यापर्यंत येईल। इकडे थांबा, सांगू नका। चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया। अर्थाचा अनर्थ होईल आणि तिथपर्यंत पोहोचेल। त्यामुळे महाराष्ट्र ही विजयभाऊ संतांची भूमी आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे। काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं। खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना। आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला 20,000 रुपये एक अनुदान म्हणा, जे काय म्हणा, कारण ते मदत म्हणा, कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात, जे राज्याच्या हितासाठी विषय असतात। मग पर्यावरण असेल, अनेक विषय असतील आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे। विजयभाऊ, आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली, आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे। आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना, आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्यांना शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला, तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 10,000 रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला। यामधून त्याला कामही, नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल, तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल। त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला। त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ। आणि महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले, कसं होणार? ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते, ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली आणि 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला। विजयभाऊ, 3 सिलेंडर मोफत देण्याचा। त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत, ते ठीक आहे, असू दे, त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी पण। आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील, तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना विजयभाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा, आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा, तुम्ही विरोधी पक्ष नेता, तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत, बघण्याचा अधिकार आहे। आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला 15,000 कोटी रुपये 2 वर्षात कधीच दिले नव्हते। आम्ही NDRFचा नियम मी काय सांगतोय, तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांना फसवलं, त्याच्यामुळे मी बोलतोय। आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय, तसंच त्याच्यामध्ये जातं तर
NDRFच्या दुप्पट आम्ही विजयभाऊ दिले की नाही? आम्ही निर्णय घेतला की नाही घेतला असेल तर सांगा. नाही घेतला. मिळाले ना 15,000 कोटी रुपये. आणि 2 हेक्टरचे ताई बघा, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार. DBTने दिले, DBT 15,000 कोटी विजयभाऊ. आणि दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली. काही ठिकाणी त्याचे पैशाचं वाटप झालं. आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं आम्ही त्यांचं संकट त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली. अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले, त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने? सांगतोय तुम्हाला. अरे बाबा, हे कालचा विषय, त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे खोटं बोलतात, उत्तर होऊ दे. खोटं बोला. विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे. खाली बसा. नाही अध्यक्ष, हे बरोबर नाही. हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ. नाही, विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ, तुम्ही माझे मित्र आहात. अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय. खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालतंय काय? वान नाही पण गुण लागला तुम्हाला चांगलं समजत होतो. आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली. अरे ऐका ना, हिंमत दाखवली. येतो आणि युवकांना पण 10,000 रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही? आता तुम्ही एवढंच बघा, तुमचे लोक काही लोक काय म्हणतात, कुठून देणार? अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत. तुम्हाला त्यांच्या खात्यात DBT गेल्यावर कळेल की नाही? DBTने पैसे गेल्यावर कळेल की नाही? आणि 1 जुलैपासून लगेच लागू विजयराव, 1 जुलैपासून. आणि आमचे दादा जे बोलतात, GR काढला, दादा का वादा पक्का रहता है. GR वाचा. आणि हे बघा GR या हे घ्या. आणि म्हणून बघा, दूध का दूध, पाणी का पाणी. इथंच आहे. आता काय म्हणाले जयंतराव, क्या लोकसभा में चादर फट गई. अरे चादर फट गई कोणाची? मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले, तुम्ही फाटली कोणाची? अरे हरलेले पेढे वाटतात. हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे. अरे काय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कशाला पेढे वाटताय? म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून? कशाला? त्यांना सांगा तरी. विजयराव तुम्ही त्यांना सांगा. अरे जंग पछाडलं तुम्ही तरी मोदींना हटवू शकले नाही. हटवलं का? आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुमचे काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या, युवकांना, माझ्या भगिनींना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना केल्या. अरे मुलींना मोफत, वारकऱ्यांची योजना केली, मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली. आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे. बघितले ताई यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर. विजयराव नव्हते तिकडे, त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते. विजयराव नव्हते, त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण, कारण सरकार देणारं सरकार आहे. त्यामुळे ते गेले निघून. आणि बाकी लोक होते, त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या,
खोटं नरेटिव्ह पसरवून, फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार. मतं मिळाल्यानंतर ते एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. अरे काल आम्ही जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं. समजायला पाहिजे ना, फक्त माझ्याकडे येऊन सुपडा साप. आणि म्हणून मी सांगतो 2 वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा, तुम्ही वाचा, बघा. आम्ही घेतलेले निर्णय त्याचं. मोठी बातमी, 2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय. संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या ठाकरे सरकार करतंय. आताची सगळ्यात मोठी बातमी, 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे. त्याची प्रोसेसही सुरू झाली. आता प्रकाश सुर्वे आणि राम कदमचं प्रवचन मला वाटतं अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. नाही, त्यांना बरीचशी माहिती आहे त्याच्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे. अध्यक्ष महोदय, आधी खोदले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुढं. ते काय कळलं नाही ते. आधी बसले काय विसरले. आधी काय खोदले आधी खोदिले खोडं खाडं, नंतर बसले तुळशी पुळं. त्यांना लागू होते म्हणून सांगितलं. अर्थ सांगू? नाही, मला वाटतं तो तुमच्या तुमच्यापर्यंत येईल. इकडे थांबा, सांगू नका. चला आता अर्थाचा अनर्थ निघेल, पुढे जाऊया. अर्थाचा अनर्थ होईल आणि तिथपर्यंत पोहोचेल. त्यामुळे महाराष्ट्र ही विजयभाऊ संतांची भूमी आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. आणि आपण खऱ्या अर्थाने आता पांडुरंगाची वारी सुरू आहे. काल अजितदादांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ केलं. खूप मोठा आनंद वारकऱ्यांमध्ये झाला आहे त्यांना. आणि आपण पहिल्यांदा आपल्या सरकारने दिंडीला 20,000 रुपये एक अनुदान म्हणा, जे काय म्हणा, कारण ते मदत म्हणा, कारण ते जेव्हा वारीला जातात अनेक विषय घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतात, जे राज्याच्या हितासाठी विषय असतात. मग पर्यावरण असेल, अनेक विषय असतील. आणि त्यामुळे आपण त्यांची मागणी होती त्याप्रमाणे तात्काळ हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. आणि वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं हे कालच्या आपल्या बजेटमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. विजयभाऊ, आपल्याला माहीत आहे की महिला भगिनींना देखील जी काही योजना आम्ही काल केली, आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि आज आपला प्रपंच उदरनिर्वाह चालवत असताना, आपला कुटुंबाचा गाडा चालवत असताना थोडा का होईना त्यांना शासनाच्या वतीने एक मदतीचा हात देण्याचं काम आपण केलं. आणि त्यामुळे देखील ते आनंदित झालेले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्यामध्ये मग काही लोक म्हणाले अरे लाडका भाऊ कुठे गेला, तर लाडका भावाचं पण आम्ही त्याच्यामध्ये नियोजन केलं की जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना आम्ही 10,000 रुपयाचं जे काय अप्रेंटिसशिप आहे ती देण्याचा निर्णय घेतला. यामधून त्याला कामही, नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या जागी दुसरा येईल, तो ते अप्रेंटिसशिपचे पैसे घेईल. त्यामुळे लाडका भावाचाही काल आम्ही तो निर्णय घेतला. त्यामुळे जसं तुमच्या सूचना असतील त्या आणि त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करत जाऊ. आणि महिलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण शिजवण्यासाठी गॅसचे भाव वाढले, कसं होणार. ताई इकडे आहेत आणि ती चिंता असते, ती चिंता देखील आमच्या अजितदादांनी दूर केली. आणि 3 सिलेंडर जे आहेत ते मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. विजयभाऊ, 3 सिलेंडर मोफत देण्याचा. त्यामुळे काही विरोधी पक्ष मोफत सिलेंडर दिल्यामुळे गॅसवर आलेत
ते ठीक आहे, असू दे, त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी बोलतो मी. पण आणि त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना देखील, तुम्ही म्हणाले शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं. शेतकऱ्यांना विजय भाऊ आतापर्यंत तुम्ही आपल्या छातीवर हात ठेवून मला सांगा, आतापर्यंत खरं आकडेवारी तुम्ही बघा. तुम्ही विरोधी पक्ष नेता, तुम्हाला सगळं आकडेवारी मागण्याची अधिकार आहेत, बघण्याचा अधिकार आहे. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अतिवृष्टी, अवकाळी आणि गारपिटीला 15,000 कोटी रुपये 2 वर्षात कधीच दिले नव्हते. आम्ही NDRFचा नियम मी का सांगतोय, तुम्ही नेहमी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांना फसवलं, त्याच्यामुळे मी बोलतोय. आणि म्हणून मीडियाला पण मी काय सांगितलं, तुम्ही विरोधी पक्षाने सांगितल्यानंतर कधी आम्हाला विचारा खरी वस्तुस्थिती काय, तसंच त्याच्यामध्ये जातं. तर NDRFच्या दुप्पट आम्ही विजय भाऊ दिले की नाही, आम्ही निर्णय घेतला की नाही, नाही घेतला असेल तर सांगा नाही घेतला. मिळाले ना 15,000 कोटी रुपये. आणि 2 हेक्टरचे ताई बघा, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही, आणि जे जे बोलला ते करणार. DBTने दिले, DBT 15,000 कोटी विजय भाऊ. आणि दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं, ते आपण द्यायला लागलो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली, काही ठिकाणी त्याच्या पैशाचं वाटप झालं. आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं, आम्ही त्यांचं संकट, त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली. अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने, मोदीजीने दिले, त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने, सांगतोय तुम्हाला. अरे बाबा, हे कालचा विषय, त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे खोटं बोलतात, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे. खोटं बोला, विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे, खाली बसा. नाही अध्यक्ष, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ, नाही, विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. खरं ऐकायची सवय ठेवा, खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ, तुम्ही माझे मित्र आहात, अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय, खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालतं काय? वान नाही पण गुण लागला तुम्हाला चांगलं समजत होतो, आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली. अरे ऐका ना, हिंमत दाखवली. येतो आणि युवकांना पण 10,000 रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही. आता तुम्ही एवढंच बघा, तुमचे लोक काही लोक काय म्हणतात, कुठून देणार. अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात DBT गेल्यावर कळेल की नाही, DBTने पैसे गेल्यावर कळेल की नाही. आणि 1 जुलैपासून लगेच लागू विजयराव, 1 जुलैपासून. आणि आमचे दादा जे बोलतात, GR काढला, दादा का वादा पक्का रहता है. GR वाचा. आणि हे बघा GR हे घ्या. आणि म्हणून बघा, दूध का दूध, पाणी का पाणी, इथंच आहे. आता काय म्हणाले जयंतराव, क्या लोकसभा में चादर फट गई. अरे चादर फट गई कोणाची? मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले, तुम्ही फाटली कोणाची? अरे हरलेले पेढे वाटतात, हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे. अरे काय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कशाला पेढे वाटताय? म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला? त्यांना सांगा तरी. विजयराव तुम्ही त्यांना सांगा, अरे जंग पछाडलं तुम्ही, तरी मोदींना हटवू शकले नाही. हटवलं का? आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुमचे काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या,
युवकांना, माझ्या भगिनींना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना केल्या. अरे मुलींना मोफत वारकऱ्यांची योजना केली, मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली. आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे. बघितले ताई 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 यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर. विजयराव नव्हते तिकडे, त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते. विजयराव नव्हते, त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण, कारण हे सरकार देणारं सरकार आहे. त्यामुळे ते गेले निघून. आणि बाकी लोक होते त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढं या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या, खोटं नरेटिव्ह पसरवून, फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार, मतं मिळाल्यानंतर ते एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. अरे काल आम्ही जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं. सुपडा साप. आणि म्हणून मी सांगतो 2 वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा, तुम्ही वाचा, बघा.